नमस्ते विद्यार्थ्यांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आपण मुलांनो इयत्ता 7वीचं बालभारती भाग 2 मधील गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि गणितामध्ये कोणतं प्रकरण बघणार आहोत मुलांनो? गणितामध्ये 6वं प्रकरण घातांक याचा आपण अभ्यास करणार आहोत मुलांनो. तर मुलांनो आता आपण बघणार आहोत a चा घातांक m कंसाचा घातांक n म्हणजे घातांकित संख्येचा घात होतो. तर बघा हे बघण्यासाठी याच्यावर आधारित काही उदाहरण दिलेली आहे मुलांनो. आपण उदाहरणाद्वारे बघूया. पहिलं उदाहरण दिलेलं आहे कंस 7 चा घातांक ऋण 2 कंसाचा घातांक ऋण 5. तर याला बघा मुलांना आपण कसं लिहिलेलं आहे 1 छेद कंस 7 चा घातांक ऋण 2 चा घातांक 5. तर बघा याच्यासाठी आपण कोणतं सूत्र वापरलेलं आहे बघा. हे आपण असं का बरं लिहिलेलं आहे की कंसामध्ये 7 चा घातांक ऋण 2 होता आणि त्याचा कंसाचा घातांक ऋण 5. तर याला बघा मुलांनो आपण ह्या प्रकारे सुद्धा लिहू शकतो. इथे जेव्हा जो घातांक ऋण असला तर 1 छेद मध्ये पुन्हा हे a चा घातांक m असं गेल्यावर जो घातांकाचा जो चिन्ह आहे तो बदलतो. तर मग इथे काय झालेलं आहे a चा घातांक ऋण 1 बरोबर 1 छेद a चा घातांक m. ह्या सूत्रानुसार मुलांना आपण ह्याला कसं लिहिलेलं आहे 1 चा घातांक कंस 7 चा घातांक ऋण 2 चा घातांक 5. तर बघा इथे 7 चा घातांक ऋण 2 हे आपल्याला किती वेळेस लिहावं लागेल मुलांना? इथे 5 वेळेस आपल्याला हे इथे लिहावं लागणार आहे कारण याचा जो घातांक आहे तो काय आहे 5 आहे. म्हणून बघा 1 2 3 4 5 आपण ही जी संख्या आहे ती 5 वेळेस लिहिलेली आहे. मग बघा 7 चा कंसामध्ये घातांक ऋण 2 गुणिला 5. तर बघा ऋण 2 ही संख्या कितीदा लिहिलेली आहे? 5दा लिहिलेली आहे कारण त्याचा घातांक 5 होता. आणि बघा याचा गुणाकार मग आपण इथे केलेला 5 गुणिला 2 10. पण इथे ऋण 2 गुणिला 5 बघा संख्या काय आहे? ऋण 2 गुणिला 5 आहे म्हणून उत्तर काय येईल? एक ऋण असलं आणि एक धन असलं तर उत्तर ऋण येते. म्हणून इथे ऋण 10 येणार आहे. म्हणजे 1 छेद 7 चा कंस ऋण 10 हे आपलं उत्तर येणार आहे. म्हणजे बघा मुलांनो आपण डायरेक्ट याचा काय करू शकतो? भागाकार करू शकतो. मग याला बघा आपल्याला 1 छेद 7 चा घातांक ऋण 10 याला पुन्हा आपण वर आणूया. तर याला आपण कशा प्रकारे लिहू शकतो मुलांनो? 7 छेद 10 लिहू शकतो. इथे जसं आपल्याला दिलेलं आहे मुलांनो 7 चा घातांक ऋण 2 चा घातांक ऋण 5. तर आपण डायरेक्ट याचं काय करू शकतो? गुणाकार करू शकतो आपण. आणि गुणाकार केल्यावर काय येईल बघा 5 दुणे 10 आणि ऋण ऋण धन 10. बघा आपलं उत्तर कसं आलेलं आहे? सारखं आलेलं आहे. तर ही स्टेप लक्षात ठेवायची मुलांनो की जेव्हा 7 चा घातांक ऋण 2 समजा कोणत्याही संख्येचा जो घातांक ऋण संख्या आहे तर आपण त्याला काय केलेलं आहे 1 छेद छेदामध्ये ते आणलेलं आहे 1 छेद ही संख्या लिहिल्यावर जो ऋण घातांक धन मध्ये झालेला आहे आणि ते 5 होतं. म्हणजे 7 चा घातांक ऋण 2 चा घातांक 5 होता. कंसाचा घातांक 5 म्हणून ही संख्या 5 वेळेस इथे लिहिलेली आहे. आणि बघा ऋण 2 ही जी संख्या किती वेळेस आहे मुलांनो? इथे 5 वेळेस आहे. मग ऋण 2 गुणिला 10 ऋण 2 गुणिला 5 किती येईल मुलांनो? ऋण 10 आलेला आहे. पुन्हा हे वर गेलं तर किती उत्तर आलेलं आहे मुलांनो? ऋण ही संख्या वर गेल्यावर धन होणार आहे. म्हणून याचं उत्तर आपलं 7 छेद ऋण 10 आलेलं आहे. आता आपण नेक्स्ट उदाहरण बघूया मुलांनो. 2 छेद 5 चा घातांक ऋण 2 आणि कंसाचा घातांक 3 म्हणजेच घन म्हणजेच ही जी संख्या आहे ती आपल्याला किती वेळेस लिहायची आहे मुलांना? 2/5 ही 3 वेळेस संख्या लिहायची आहे. बघूया आपण हे उदाहरण सूत्रानुसार सोडवूया. तर बघा 2/5 ऋण 2 ऋण 2 ही जी संख्या आहे ती आपल्याला किती वेळेस लिहावी लागेल? 3 वेळेस लिहावी लागणार आहे. 2/5 चा घातांक ऋण 2 गुणिला 2/5 चा घातांक ऋण 2 गुणिला 2/5 चा घातांक ऋण 2. कारण इथे घातांक किती दिलेला आहे? 3 दिलेला आहे म्हणजे घन. घन म्हणजे कितीदा? 3दा. कंसामध्ये 2/5 आणि इथे ऋण 2 अधिक ऋण 2 अधिक ऋण 2. त्यांचं काय मुलांनो? आपण बेरीज करूया. ऋण 2 अधिक ऋण 2 ऋण 4 अधिक ऋण 2 ऋण 6 होणार आहे.
म्हणून याचं जे उत्तर आलेलं आहे ते कसं आलेलं आहे, 2/5 चं उत्तर किती आलेलं आहे, 2/5 कंस 2/5 कंसाचा घातांक ऋण 6 हे उत्तर आपलं आलेलं आहे मुलांनो. म्हणून a चा कंस a चा घातांक m कंसाचा घातांक n, तर याला बघा मुलांनो a चा घातांक m गुणिला a चा घातांक m गुणिला a चा घातांक m असं किती वेळेस करावं लागेल मुलांनो, इथे घातांक किती आहे कंसाचा n आहे, तसं n नंबर ऑफ टाइम्स करावं लागेल, n वेळेस करावं लागेल. म्हणून इथे आपण काय केलं, अशा वेळेस गुणाकारामध्ये ह्या सगळ्यांची बेरीज होते. मग इथे बघा a चा घातांक m अधिक m असं n वेळेस आपण केलेलं आहे, म्हणजेच बरोबर a चा घातांक m गुणिला n हे आपलं उत्तर येणार आहे. म्हणजेच याचं उत्तर किती आलं आहे, 3 दुणे 6 ऋण 6 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आले मुलांनो, तर आपण हे जे सूत्र आहे ह्या सूत्रानुसार सोडवायचे. आता समोर बघूया मुलांना, याच्यावरून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की जर a ही शून्योत्तर परिमेय संख्या असेल, a ही कशी संख्या असायला हवी, शून्योत्तर परिमेय संख्या असायला हवी आणि m व n ह्या पूर्णांक संख्या असतील, तर मुलांनो m जे आहे a ही कशी पाहिजे, शून्योत्तर परिमेय संख्या, परिमेय संख्या पण शून्योत्तर परिमेय संख्या असायला हवी. जो m आणि n आहे ह्या कशा पाहिजेत, पूर्णांक संख्या पाहिजेत आणि पूर्णांक संख्या समजा असतील तर आपण कंस a चा घातांक m कंसाचा घातांक n, तर अशा वेळेस काय होतं मुलांना, डायरेक्ट याचं गुणाकार होते, बरोबर a चा घातांक m गुणिला n. म्हणजे समजा मुलांना उदाहरणार्थ इथे समजा 2 ही संख्या आहे आणि 2 चा घातांक मुलांना इथे समजा 3 दिलेला आहे आणि कंस 2 चा घातांक 3 कंसाचा घातांक 8 दिलेला आहे. तर बघा आपल्याला काय अट होती, a म्हणजे समजा 2 आहे, तर ही 2 ही कशी पाहिजे, शून्योत्तर परिमेय संख्या असायला हवी आणि जो घातांक आहे, घातांकामध्ये हे जे m आणि n म्हणजे इथे m ची किंमत किती आहे समजा 3 आहे आणि n ची किंमत 8 आहे, ह्या कशा पाहिजेत, पूर्णांक संख्या असल्या तर यांचा काय होतो, गुणाकार होतो. म्हणून इथे किती येईल, 3 गुणिला 8 म्हणजेच 8 तेरी 24 हे उत्तर येणार आहे ह्या सूत्रानुसार. फक्त दिलेल्या ज्या अटी आहेत त्या अटीमध्ये समजा त्या संख्या बसत असतील तर आपण ह्या दिलेल्या सूत्रानुसार असं प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आता बघा घातांकाचे जे नियम आतापर्यंत आपण बघितलेले आहेत ते बघूया. जर a गुणिला b या शून्योत्तर परिमेय संख्या m n हे पूर्णांक असतील तर बघा काय आहे पहिला रूल मुलांनो, जर a आणि जे b आहे ते काय आहे, शून्योत्तर परिमेय संख्या असतील आणि m आणि n हे काय आहेत, पूर्णांक संख्या असतील तर a चा घातांक m गुणिला a चा घातांक n असलं तर ह्या दोघांची काय होईल, बेरीज होईल, म्हणजे a चा घातांक m अधिक n होईल. दुसरं मुलांना बघा a चा घातांक m, बघा a चा घातांक m भागिला a चा घातांक n, समजा a चा घातांक m भागिला a चा घातांक n असेल तर मुलांनो इथे a चा घातांक भागाकारामध्ये काय होईल, ह्या घातांकांची वजाबाकी होईल, म्हणजे a चा घातांक m वजा n होईल. त्याच्यानंतर बघा आपण गुणाकाराचं बघितलं, भागाकाराचा नियम बघितला. आता बघूया आपण a चा घातांक 1 असला तर नेहमी उत्तर काय असते, aच येणार आहे. तसंच a चा घातांक 0 असेल तर नेहमी उत्तर 1 येणार आहे. a चा घातांक 0 बरोबर 1. त्याच्यानंतर लास्ट वाला बघा मुलांनो, a चा घातांक ऋण m, समजा a चा घातांक ऋण m असेल तर त्याला बघा मुलांनो a चा घातांक a चा घातांक ऋण m बरोबर 1 छेद a चा घातांक m होईल. बघा म्हणजे हे जे ऋण चिन्ह आहे हे धन होईल, कारण आपण 1 छेद म्हणजे याचा 1 छेद a चा घातांक m होणार आहे. a गुणिला b चा घातांक कंसामध्ये a b चा घातांक m, तर इथे बघा बरोबर a चा घातांक m गुणिला b चा घातांक m होणार आहे. म्हणजे त्याच्यावर आधारित आपण उदाहरणे पण बघितलेली आहे मुलांनो. जसं आपल्याला बघा पहिल्या याच्यासाठी आपण ओव्हरऑल करूया, अशी उदाहरणे तर आपण सोडवलेली आहे पण थोडं रिवाइज करूया. a चा घातांक m गुणिला a चा घातांक n असेल तर ह्या घातांकाची काय होते, बेरीज होते. उदाहरणार्थ बघा 2 चा घातांक 3 गुणिला 2 चा घातांक 5 असेल तर गुणाकारामध्ये काय होते मुलांना, ह्या घातांकाची बेरीज होते, म्हणजे 2 चा घातांक 3 अधिक 5 बरोबर 2 चा घातांक किती होईल मुलांना, 8. व्हेरी गुड.
दुसरं बघा, भागाकारामध्ये बघा a चा घातांक m भागीला a चा घातांक n. तर भागाकारामध्ये काय होते मुलांनो? व्हेरी गुड. त्या घातांकाची वजाबाकी होते म्हणून इथे a चा घातांक m वजा n होईल. तर उदाहरणार्थ बघा मुलांना, समजा 5 चा घातांक 4 भागीला 5 चा घातांक 2. तर काय होईल मुलांनो? इथे ह्या दोघांची वजाबाकी होणार आहे आणि 5 चा वर्ग. काय उत्तर आलं मुलांनो याचा? 5 चा वर्ग किंवा 5 चा घातांक 2. म्हणजे भागाकारामध्ये काय होते? घातांकांची वजाबाकी असते. समजा a चा घातांक 1 म्हणजे बघा 2 चा घातांक 1 असेल, तर कोणत्याही संख्येचा जो घातांक समजा 1 असेल तर ती संख्याच त्याचा पहिला घातांक असते, म्हणून याचा 2च येणार आहे. त्याच्यानंतर बघा मुलांनो, चौथं a चा घातांक 0 बरोबर 1. म्हणजे समजा 2 चा घातांक 0 असेल तर किती उत्तर येणार आहे मुलांनो? 2 येणार आहे का? नाही, एकच उत्तर येणार आहे. कोणत्याही संख्येचा, समजा 5 चा घातांक 0 बरोबर 1. त्याच्यानंतर बघा a चा घातांक ऋण m बरोबर 1 छेद a चा घातांक m. म्हणजे समजा मुलांनो, जसं 5 चा घातांक ऋण 3 असेल तर याचं काय येईल मुलांनो? 1 छेद 5 चा घातांक 3 होणार आहे. ऋण संख्या ही धन होणार आहे. आणि लास्ट वालं बघा, a गुणिला b चा घातांक m. समजा आता मुलांनो 5 गुणिला 3 चा घातांक 5 असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ही जी संख्या आहे ती 5 वेळेस द्यावं लागेल. म्हणजे 5 चा घातांक 5 गुणिला 3 चा घातांक 5 करावं लागेल. याच्यावर आधारित आपण उदाहरणे सुद्धा बघितली आहेत. आता समोर अजून बघूया मुलांनो. हे नियम जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत मुलांनो. आणि बघा, a चा घातांक ऋण m बरोबर 1 छेद a चा घातांक m. त्याच्यानंतर a गुणिला b चा घातांक m बरोबर a चा घातांक m गुणिला b चा घातांक m. आता तिसरं बघा, a चा कंसामध्ये a भागीला b किंवा a छेद b चा घातांक m बरोबर a चा घातांक m छेद b चा घातांक m होईल. तसंच मुलांना बघा, कंसामध्ये a चा घातांक m कंसाचा घातांक n बरोबर a चा घातांक mn होणार आहे. तसंच कंसामध्ये a छेद b चा घातांक ऋण m बरोबर ऋण आहे तर त्याचं काय होईल मुलांनो? छेदाची अंशामध्ये किंमत होईल आणि अंशाची छेदामध्ये होणार. तर बघा, a छेद b याचा इन्व्हर्स होईल म्हणजे b बाय a होईल. म्हणजे b छेद a चा घातांक m. बघा, ही ऋण संख्या आहे, ऋण घातांक आहे तर त्याचा धन घातांक झाला, पण अंशाची किंमत छेदामध्ये गेली आणि छेदाची किंमत अंशामध्ये गेली. ह्या प्रकारचे जे नियम आहेत मुलांनो, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत ह्या प्रकरणावर आधारित उदाहरण सोडवण्यासाठी. आणि अट काय आहे? जर a आणि b ह्या शून्योत्तर परिमेय संख्या आहेत आणि m आणि n हे पूर्णांक असतील तर. बघा, याच्या आधी आपण काय बघितलं? जे नियम बघितले होते मुलांनो, त्याच्यासाठी अट काय होती की a ही पूर्णोत्तर परिमेय संख्या असेल आणि m आणि n ह्या पूर्णांक संख्या असतील तर आपण ह्या प्रकारचं नियम बघितलं होतं मुलांनो. आणि आता जे बघितलं आहे आपण, हे काय आहे? a आणि b ह्या काय आहे? शून्योत्तर परिमेय संख्या आहेत आणि m आणि n हे काय आहेत? पूर्णांक असतील तर ह्या प्रकारचे जे फॉर्म्युलेज आहेत, सूत्र आहेत, हे अप्लाय होतील मुलांनो. आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फक्त अट काय आहे? दोन्ही a आणि b हे काय आहे? शून्योत्तर परिमेय संख्या असायला हवी आणि जे घातांक आहेत m आणि n ह्या काय आहेत? पूर्णांक संख्या असायला हव्यात. बघा मुलांनो, आपण याच्यावर आधारित उदाहरण सोडवूया आणि याला सोपे रूप द्यायचे आहे. तर बघा, चौकटी कंस 15/12 चा घातांक 3 चौकटी कंस पूर्ण चा घातांक 4. तर इथे बघा, 15/12 चा घातांक 3 चा कंसाचा घातांक 4 दिलेला आहे. आणि बघा, आपल्याला सूत्र माहित आहे मुलांनो, गुणिला n असेल तर काय होईल? a चा घातांक mn हे होणार आहे. ह्या दोघांचा आपसात गुणाकार होणार आहे. म्हणजे इथे याचा घातांक 3 आहे, याचा 4 आहे, म्हणजे 4 तिरी 12. म्हणजे कसं उत्तर येणार आहे मुलांनो? 15/12 चा घातांक 12 हे उत्तर येणार आहे. बघूया मुलांनो, याची उकल बघूया आपण. बघा, 15/12 चा घातांक 3 आणि कंसाचा घातांक 4.
तर बघा ह्या सूत्रानुसार a चा घातांक m चा घातांक n बरोबर a चा घातांक m गुणिला n. मग इथे या दोघांचा गुणाकार होईल मुलांना, म्हणून 15/12 4 तेरी 12 म्हणून 12 हे उत्तर आलेलं आहे. अगदी सोपी आहे मुलांना. आता दुसरा प्रश्न बघूया. इथे सुद्धा मुलांना बघा काय होईल, इथे ह्या दोघांचा गुणाकार होईल. कारण इथे बघा प्रश्न काय दिलाय, चौकटी कंसामध्ये 1/7 चा घातांक ऋण 3 चौकटी कंसाचा घातांक 4 आहे. तर बघा इथे जो घातांक आहे एक आहे ऋण 3 आणि एकाचा घातांक जो दिलेला आहे पूर्ण चौकटीचा तो घातांक 4 आहे. मग आपण इथे काय होईल सूत्रानुसार मुलांनो, पुन्हा आपण जे आता सूत्र वापरलं आहे तेच सूत्र इथे वापरूया मुलांनो. म्हणजे बघा a चा घातांक m गुणिला n बरोबर काय होईल, a चा घातांक mn होईल. ह्या दोघांचा गुणाकार होईल. तर इथे सुद्धा मुलांना बघा ऋण 3 गुणिला 4 करूया. तर 4 तेरी 12 पण ऋण 3 आहे तर उत्तर किती येईल, ऋण 12 हे उत्तर येणार आहे. म्हणजे याचं असं येईल मुलांना 1/7 बरोबर ऋण 12. उकलमध्ये बघा चौकटी कंसामध्ये 1/7 चा घातांक ऋण 3 चौकटी कंस पूर्णचा घातांक 4 दिलेला आहे. मग बघा इथे मुलांनो 1/4 इथे ऋण 3 गुणिला 4 केलेला आहे. 4 तेरी 12 बघा ह्या सूत्रानुसार, म्हणून 1/7 चा घातांक ऋण 12 हे उत्तर येणार आहे. बघा मुलांनो 1/7 चा घातांक ऋण 12 हे उत्तर आपलं आलेलं आहे. नेक्स्ट बघूया मुलांनो, बघा खालील संख्या धन घातांक वापरून लिहा. बघा याला काय करायचं आहे, धन घातांक वापरून आपल्याला ही संख्या लिहायची आहे. आणि प्रश्न काय आहे मुलांनो, बघा 2/7 चा घातांक ऋण 2 आहे. तर आपल्याला माहित आहे मुलांनो, समजा याला धन करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल, अंशाची किंमत छेदामध्ये, तेव्हा हे काय होईल, ऋणचं धन होईल. आपण याच्यासाठी सूत्र बघितलेले आहेत मुलांनो. तर त्या सूत्रानुसार आपलं असं उत्तर येणार आहे. बघूया आपण याची उकल बघूया मुलांनो. आपण घातांकाच्या नियमामध्ये बघितलेलं आहे. तर उकल बघा 2/7 चा घातांक ऋण 2 बरोबर बघा a/b चा घातांक ऋण m. तर बघा ऋण m चं धन m केव्हा झालं, अंशाची किंमत छेदामध्ये, म्हणजे a/b चा घातांक ऋण m बरोबर काय होईल मुलांनो, b/a चा घातांक m होईल. व्हेरी गुड. बघा बरोबर सांगितलं आहे तुम्ही. मग त्याच्यानुसार आपण काय करूया, इथे अंशामध्ये 2 आहे, छेदामध्ये 7 आहे, म्हणजे त्याचं 7/2, तेव्हा त्याचा जो घातांक आहे तो काय होईल, 2 होईल. तर बघा 2/7 ऋण 2 च बघा 7/2 चा घातांक 2 होणार आहे. हे उदाहरण बघा 1/6 च घातांक ऋण 3 आहे किंवा घन. आपण 3 ला काय म्हणतो मुलांनो, घन म्हणतो. तर यालाही काय होईल मुलांनो, अंशाची किंमत छेदामध्ये, म्हणजे 6/1 चा घातांक 3 म्हणजे 6 चा घातांक 3 आपण असं लिहू शकतो मुलांनो. सेम ह्या सूत्रानुसार आपल्याला हे जे सूत्र दिले आहे याच्यानुसार, म्हणूनच घातांकाचे नियम हे लक्षात असायला हवे मुलांनो, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला अडचण येणार नाही हे सूत्र मुप्पाट असले तर. बघा याची उकल 1/6 चा घातांक ऋण 3 बरोबर 6/1 चा घातांक 3. बघा 6/1 चा घातांक 3 म्हणजेच बघा 1 ला आपण हे करत नाही, म्हणून म्हणजे इथे जो 1 लिहिलेला आहे ते 1 चा घातांक समजा 3 दिला तर तो 1च असतो. म्हणून इथे बघा 6 चा घातांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ह्या सूत्रानुसार a चा घातांक b चा घातांक ऋण m कंस a चा सॉरी बघा इथे कंस a/b चा कंसाचा घातांक ऋण m बरोबर कंस b/a चा घातांक m आलेला आहे. तर बघा अशा प्रकारे हे सुद्धा उदाहरण आपण इथे सोडवलेलं आहे. अतिशय सोपी उदाहरण होतं मुलांनो. आता आपण बघूया मुलांनो, पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढणे. तर आता बघा आपण नवीन टॉपिक याच्यामध्ये शिकत आहोत की पूर्ण वर्ग संख्येचे वर्ग म्हणजे काय आपण बघितलेलं आहे मुलांनो, म्हणजे त्याचा घातांक किती असतो, वर्ग म्हणजे 2. व्हेरी गुड. आणि घन म्हटलं तर त्या संख्येचा घातांक किती असतो, 3. शाबाश मुलांनो.
तर आपण बघूया आता त्याच्यावरच आधारित की पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढणे. जसं 2चा वर्ग म्हटला तर किती येईल मुलांनो? 4 येईल. शाब्बाश. कारण 2 गुणिला 2. पुन्हा 4चा वर्ग म्हटला तर किती येईल मुलांनो? 4 चौक 16. शाब्बाश. 3चा वर्ग म्हटला तर 9. म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येने गुणणे. तर बघा पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ कसं काढतात हे आपण इथे बघणार आहोत. दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता. बघा दिलेल्या संख्येला आपण त्याच संख्येने गुणले असता येणारा जो हा गुणाकार आहे तो त्या संख्येचा काय असतो? वर्ग असतो. तर बघा समजा 5चा वर्ग काढायचा तर 5 गुणिला 5 करूया. म्हणजे 5चा वर्ग किती येईल? 25 येईल. तर बघूया आपण आता. जसं आता 2 म्हटलं मुलांनो आणि 2चा वर्ग समजा काढायचा आहे. तर त्याचा घातांक किती असतो? 2. व्हेरी गुड. म्हणजे त्याचं 2 गुणिला 2 म्हणजे 4. तर 2चा वर्ग किती आलाय मुलांनो? 4 आलेला आहे. तर वर्ग म्हणजे काय असते? दिलेली जी पण संख्या दिलेली आहे त्या संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे त्याचा वर्ग काढणे आहे. जसं आता 5चा वर्ग म्हटला मुलांनो तर किती येईल? 5 गुणिला 5 म्हणजेच 5 5 25 होणार आहे. समजा 6चा वर्ग म्हटला मुलांनो तर काय होईल? 6ला त्याच संख्येने गुणणे म्हणजे 6 6 36. तर वर्ग कसं काढतात हे तुम्हाला माहित आहे. तसंच आपण घन म्हटलं तर काय येईल? समजा 2चा घन म्हणजे घन म्हटलं तर त्याचा घातांक किती असतो मुलांनो? 3. व्हेरी गुड. त्याचं समजा घन काढायचं आहे तर आपण काय करूया? 2 गुणिला 2 गुणिला 2. तर 2चा घन किंवा 2चा क्यूब किती येईल मुलांनो? 8 येईल. आपण याला घनला काय म्हणतो मुलांनो? क्यूब म्हणतो आणि वर्गला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? स्क्वेअर. तर 2चा स्क्वेअर 4 आहे, 5चा स्क्वेअर 25 आहे, 6चा स्क्वेअर 36 आहे. तसंच 2चा क्यूब किंवा घन किती आलं मुलांनो? 8 आलेला आहे. तर आता आपण बघूया मुलांनो की संख्येचा वर्ग जो आहे तो आपण कसं काढतो. जसं आता 6चा उदाहरण दिलेलं आहे तर 6 गुणिला 6 6चा वर्ग म्हणजे 36 आलेला आहे. याचे वाचन आपण 6चा वर्ग 36 असे करतो. 5चा वर्ग असला तर 5चा वर्ग 25. तर अशा प्रकारे आपण वाचन करतो. तर आता उदाहरण बघूया मुलांनो. जसं 3चा वर्ग म्हटलं तर 3 गुणिला 3 म्हणजे 3चा वर्ग 3 तिरी 9 होणार आहे. इथे 3चा वर्ग किती आहे? 9 आहे. हीच माहिती 9चे वर्गमूळ 3 आहे अशा रूपात लिहिता येते. तर बघा मुलांनो हीच माहिती समजा आपल्याला लिहायची आहे तर आपण कसं लिहू शकतो की 9चे वर्गमूळ 3 आहे ह्या रूपात लिहिता येते. आणि वर्गमुळासाठी बघा कोणती खूण आहे इथे? तर वर्गमुळासाठी आपण त्यालाच आपण स्क्वेअर रूट म्हणतो. वर्गमुळासाठी हा चिन्हाचा इथे वापर केला जातो. जसं इथे बघा 3चा वर्ग जो आहे तो किती आला मुलांनो? 9 आलेला आहे. म्हणजेच 9 हा काय आहे? हीच माहिती आपण म्हणू शकतो. 9चे वर्गमूळ किती आहे? 3 आहे. आपण 9चे वर्गमूळ म्हटले तर 3 येते. म्हणजे याला आपण कसं लिहू शकतो मुलांनो? 9चे वर्गमूळ किती आहे? 3 आहे. त्याच प्रकारे बघा मुलांनो 36चे म्हटलं. 36चे वर्गमूळ किती आलं होतं? 6 6 36 6 आहे. 25चे वर्गमूळ असते मुलांनो तर 25चे वर्गमूळ किती आहे? व्हेरी गुड 5 आहे. 16चे वर्गमूळ म्हटलं असतं तर कशाचा स्क्वेअर आहे 16? व्हेरी गुड 4चा. शाब्बाश. तर बघा हीच माहिती 9चे वर्गमूळ 3 आहे अशा रूपात लिहिता येते. आणि वर्गमूळ 9 म्हणजेच 9चे वर्गमूळ. याला वाचतात कसं? 9चे वर्गमूळ किंवा याला आपण म्हणतो स्क्वेअर रूट ऑफ 9, स्क्वेअर रूट ऑफ 36, स्क्वेअर रूट ऑफ 25. आता बघा इथे म्हणून वर्गमूळ 9चा वर्गमूळ किती आहे? 3 आहे. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल मुलांनो की वर्गमुळाचं चिन्ह कसं असतो. जसं आता आपल्याला दिलेलं 8 गुणिले 8 म्हणजे काय होईल? त्याच संख्येला त्याच संख्येने गुणलं तर 8चा वर्ग. व्हेरी गुड. मग 8चा वर्ग काय येईल? 8 8 64 म्हणजे त्याचा जो वर्ग आहे तो किती आला? 64 आला. आता बघा 64चे वर्गमूळ आपल्याला काढायचे आहे. तर किती येईल मुलांनो? व्हेरी गुड. त्याचेच वर्गमूळ 8 येणार आहे. आणि वर्गमुळाचं जे चिन्ह आहे ते कसं देतात ते सुद्धा आपण बघितलेलं आहे बघा. आता ऋण 8 गुणिला ऋण 8 केलं तरी ऋण 8चा वर्ग किती येतो? 64च येतो. यावरून 64चे वर्गमूळ ऋण 8 असेही मिळते. म्हणून बघा प्लस मायनस दोन्ही सिम्बॉल्स त्याच्यात येतात.
म्हणजे आपण म्हणू शकतो की कारण बघा समजा ऋण 8चा आपण वर्ग काढला तर गुणाकारामध्ये आपल्याला नियम माहिती आहे, ऋण गुणिला ऋण केलं तर उत्तर धन येईल. म्हणून इथे ऋण 8 गुणिला ऋण 8 केलं तर किती आलं? धन 64 आलेलं आहे. तर यावरून बघा 64 चे वर्गमूळ हे ऋण 8 पण येऊ शकतात आणि धन 8 पण येऊ शकतात. x ही धन संख्या असेल तर तिची 2 वर्गमुळे असतील. समजा ती धन संख्या असेल, जसं बघा आता ही 8 आहे, 8 म्हणजे समजा x पकडलं तर 8 ही धन संख्या आहे. तर त्याचे 2 वर्गमूळ आले. एक धन 8 आणि एक ऋण 8 आलं. यापैकी ऋण वर्गमूळ बघा, मग याला कसं लिहूया? ऋण वर्गमूळ x आणि धन म्हटलं तर धनाचं चिन्ह आपल्याला दाखवावं नाही लागत, म्हणून आपण त्याला काय लिहिलेलं आहे? वर्गमूळ x लिहिलेलं आहे. समजा बघा मुलांनो, आता समजा ऋण x ही संख्या आहे आणि ऋण x ही जी संख्या घेतली आहे ही समजा ऋण संख्या असेल तर काय होणार आहे? x समजा ही धन संख्या असेल तर तिची 2 वर्गमूळ राहतील. 2 वर्गमूळ राहतील मुलांनो, एक तर ऋण x राहील आणि एक धन x राहील. यापैकी ऋण वर्गमूळ अशा प्रकारे दाखवतात आणि धन वर्गमूळ अशा प्रकारे दाखवतात. नक्कीच मुलांनो इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. त्याचं चिन्ह जे आहे ते सुद्धा वर्गमूळाचं लक्षात ठेवा तुम्ही. आणि वर्ग म्हणजे काय हे सुद्धा माहिती आहे तुम्हाला. त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणे. तर बघा आता दिलेल्या संख्येचे अवयव पद्धतीने वर्गमूळ काढणे. आता वर्गमूळ कसं काढतात ही वर्ग कसं काढतात ही क्रिया आपण बघितलेली आहे, त्याच्या स्टेप्स बघितल्या आहेत. तर आता आपण काय बघूया मुलांनो, वर्गमूळ कसं काढतात याची आपण पद्धत बघूया. तर बघा जसं 144 आपल्याला इथे दिलेला आहे मुलांनो आणि 144 चे काय काढायचं आहे? वर्ग आपल्याला काढायचा आहे. तर दिलेल्या संख्यांचे आपल्याला जेव्हा वर्गमूळ काढायचे तर सर्वप्रथम त्या संख्येचे मूळ अवयव पाडायचे आहेत. आणि आपण लसावी मसावी या प्रकरणामध्ये मुलांना तुम्ही शिकलेलेच आहे की जे मूळ अवयव आहेत ते कसं पाळतात हे तुम्हाला माहित आहे. बघा इथे दिलेल्या संख्यांचे मूळ अवयवापासून समान अवयवांच्या जोडा करा. तर बघा आपल्याला 144 दिलेले आहे. त्याचे आपण पहिले मूळ अवयव पाडूया. तर बघा एकक स्थानी काय आहे? 4 आहे, म्हणजे याला 2 नी भाग जातो. 144 ला 2 नी भाग जातो. का बरं मुलांनो? कारण आपल्याला माहित आहे 2च्या कसोटीनुसार की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असले तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. म्हणून मी बघा 2 ने भाग देते. बे 7 14 आणि भाज्यातले 4 खाली आले आणि बे दुने 4. म्हणजेच बघा मुलांनो 72 दुने किती होते? 144. म्हणून मी इथे लिहून 2 गुणिला 72. आता 2 जशाचे तसे. आता बघा 72 चे अवयव पडतात का? व्हेरी गुड. आता 72 ला बघा 72 ला आपण 2 ने भागूया. बे 1 बे, बे दोन्ही 4, बे तिरी 6, बे तिरी 6, 7 मधून 6 गेले 1 आणि बे सख 12. बघा म्हणजे 36 दुणे किती होते मुलांनो? 72 होते. म्हणून 72 चे अवयव पाडताना मी काय लिहिणार आहे? इथे 36 लिहिणार आहे. आता बघा 36 चे पुन्हा अवयव पडतात का? हो पडतात. व्हेरी गुड. 36 लाही 2 नी भाग जातो. किती येईल? 18 दुने 36. व्हेरी गुड. आता बघा पुन्हा 18 चे भाग पडतात. बे 9 18 आणि आता 9 चे सुद्धा भाग पडतात. 3 तिरी 9. मग काय लिहूया मुलांनो? 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3 तिरी 9. तर ह्या प्रकारे काय झालं? याचे मूळ अवयव पडलेले आहेत. मग याचे आपल्याला काय करावं लागतात? मूळ अवयव पाडल्यावर अवयवापासून समान अवयवांच्या जोड्या कराव्या लागतात. बघा समान अवयवांच्या जोड्या करूया. काय आलं जोड्यांमध्ये? बघा आपण इथे काय करूया? समान अवयवांच्या आपण इथे जोड्या पाडल्या तर किती आलेला आहे मुलांना? बघा 2 2 ची एक जोडी गुणिला 2 2 ची पुन्हा एक जोडी आणि इथे 3 समान अवयवांच्या आपल्याला जोड्या करायच्या आहेत. ही एक जोडी 2 ची, ही एक 2 ची आणि ही एक 3 ची. तर बघा याचा गुणाकार करूया. बे 1 बे, बे दुने 4 आणि 4 तिरी 12. म्हणजे बघा 144 चे वर्गमूळ किती आलेले आहेत? 12 हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 144 चं वर्गमूळ 12 आलेलं आहे.
समजलं का मुलांनो हे उदाहरण? जसं आता आपण अजून एखादं दुसरं उदाहरण बघूया, तर अजून जास्त क्लिअर होईल बघा. पहिलं हे उदाहरण काय आहे 144 चे आपल्याला काय काढायचे होते? वर्गमूळ काढायचे होते मुलांनो. तर 144 चे वर्गमूळ आपल्याला काढायचे होते. तर आपण काय केलेलं आहे? दिलेल्या संख्यांचे पहिले मूळ अवयव काढले. मूळ अवयव काढल्याच्या नंतर त्याच्या समान अवयवांच्या आपल्याला जोड्या करायच्या होत्या. तर बघा आपण जोड्या केल्या. 2 ची एक जोडी झाली, ही 2 ची एक झाली जोडी आणि एक 3 ची. तर बघा बे एक बे, बे दुनी 4 आणि 4 तिरी 12 म्हणून याचा 144 चा वर्गमूळ किती आला मुलांनो? 12 हे उत्तर आपलं आलेलं आहे.